हे आहे आलिशान आणि सुसज्ज असं वृद्धाश्रम. त्याच्या संचालिका आहेत पुष्पा दामलेबाई. या कॉलनीत डॉक्टर, लॉयर अशी फौजही तैनात असते. त्यांच्या आश्रमात एक नवीन मेंबर येणार असतो. नाव धुरंधर. मॅडम त्यांची सोय आप्पा भाटवडेकर यांच्या रूममध्ये करतात. आप्पांना हे कळल्यापासून ते प्रचंड संतापलेले असतात. बाजूच्या बंगल्यातल्या छोट्या मुलाबरोबर ते थेट छपरावर जाऊन बसतात. इथे आप्पांची शोधाशोध चालू असते. आप्पा संस्थेचे नियम मोडण्यात पटाईत असतात. शेवटी आप्पांचा शोध लागतो. मॅडम त्यांच्याशी बोलतात. त्या म्हणतात, आपल्या संस्थेचे नियमच आहेत. एका खोलीत 2 मेंबर्स हवेत. माणसाला माणसाची सोबत ही हवीच. नाना पावसकरही आप्पांच्या 1-2 कंप्लेंट सांगून टाकतात. रात्री नाना शतपावली करायला ग्रुपबरोबर बाहेर पडतात. इथे आप्पांची झोपण्याची वेळ होते. तेवढ्यात बत्ती गुल होते. ते खोलीचा दरवाजा उघडतात. दारात अविनाश धुरंधर हजर असतात. हे अविनाश म्हणजे नाटक सिनेमा गाजवणारे प्रसिद्ध कलाकार मोहनलाल. पहाटेचा सीन. स्वतःचा बेड सोडून धुरंधर खाली झोपलेले असतात. ते बेडवर नसल्याचं बघून आप्पा म्हणतात, चला लवकर उठण्याची एकतरी सवय जुळणार. बेडवरून खाली उतरताना त्यांचा पाय खाली झोपलेल्या धुरंधरांना लागतो. ते खरबडून जागे होतात. आप्पा त्यांना विचारतात, तुम्ही खाली काय करताय? तुमच्या वर्षाच्या भाड्यात पलंग आहे. धुरंधर त्यांनाच म्हणतात, मला शिकवायची गरज नाही. मी भरतो त्या भाड्यात. माझे वडीलही इन्क्लूड आहेत. आता आप्पांची खात्रीच पटते की हा माणूस वेडा आहे. शंकरकडून मॅडमना धुरंधर रात्रीच आल्याचं कळतं. त्या 9 वाजता धुरंधरांना भेटायला येण्याचा निरोप शंकरकडे देतात. शंकरने आणलेला चहाचा कप वडिलांसाठी बाजूला ठेवतात. त्यांनी चहाचा कप तोंडाला लावताच आप्पा त्यांना विचारतात, काही तोंडबिंड नाही का धुवायचं? आता हा रंगभूमी गाजवलेला कलाकार, गावात उशिरा पोचल्यावर आंघोळ न करता प्रयोगाला उभा राहणारा. तोंड धुण्याचा वेळ असतो कुठे? ते आप्पांनाच म्हणतात, तुम्ही धुतलंय ना, मग प्या तुम्ही. आप्पा आंघोळीला जातायत बघितल्यावर धुरंधर मध्येच घुसतात. त्यांना जोराची लागलेली असते. आप्पांना आता हा त्रास दररोज सहन करावा लागणार असतो. शंकर मॅडमनी बोलवल्याचा निरोप धुरंधरना देतो. आता आंघोळ न करता गेलो तर कसं वाटेल, म्हणून ते आप्पांना बाहेर बोलवतात आणि स्वतः आत घुसतात. आप्पा शंकरला विचारतात, हा माणूस वेडा आहे की काय? शंकर त्यांची ओळख सांगतो. प्रसिद्ध कलाकार मोहनलाल. तरीच हॅम्लेटच्या बापाच्या भूतासारखं स्वतःच्या बापाचं भूत घेऊन आलाय. खरंच भूत आहे का ते आप्पा चेक करतात. धुरंधर मॅडमना भेटायला येतात. नियम आणि अटींचा कागद मॅडम त्यांना देतात. त्यांनाही स्वतंत्र खोली हवी असते. मॅडम त्यांना नियम नंबर 7 वाचायला सांगतात आणि म्हणतात, इथे शेअरिंगमध्येच राहावं लागतं. माणसाला माणसाची सोबत हवी ना म्हणून. धुरंधर त्यांनाच सुचवतात, मग एखाद्या स्त्री सभासदाबरोबर का ठेवत नाही मला? मॅडम म्हणतात, माझी काहीच हरकत नाही, पण बायकांनाही काही चॉईस असतो ना. धुरंधरबद्दल आप्पा इतरांना सांगत असतात, ठार वेळा मनुष्य आहे. रेल्वे स्टेशन करून टाकलंय माझ्या खोलीचं. प्लॅटफॉर्मवर पथारी टाकून झोपतात तसा खाली झोपतो. तेवढ्यात डॉक्टर धुरंधरसोबत तिथे येतात. त्यांना पाहून आप्पांच्या सोबत बसलेले सगळेच तिथे धाव घेतात. इथे आप्पांचा जळफळा आठवतो. आप्पा त्यांना त्यांच्या फॅमिलीबद्दल विचारतात. ते म्हणतात, नटाचं आयुष्य म्हणजे खुली किताब. तुम्ही तुमच्याबद्दल सांगा. आप्पांचा गिरगावात खानावळीचा व्यवसाय असतो. पण पिझ्झा हट व बर्गर किंगमुळे त्यांना त्यांची खानावळ बंद करावी लागते. मग त्यांनी सगळा गाशा गुंडाळला आणि इथे आले. 4 वर्षांपूर्वी बायको वारली आणि मुलंबाळ नाही. ही आप्पांची कहाणी ते त्यांना सांगतात. दुसऱ्या दिवशी मासा गळाला लागतोय का ते बघायला धुरंधर मिस लोबोशी बोलायला येतात. ती निघते लॉयर. ते तिला म्हणतात, तुमचं आमचं जमणार असं दिसतंय. पण ती नॉट इंटरेस्टेड म्हणत तिथून निघून जाते. त्यांचा पत्ता कट झालेला पाहून आप्पा खुश होतात. आता धुरंधर यांचा मोर्चा दामले मॅडमकडे वळतो. ते नानांना मॅडमच्या नवऱ्याबद्दल विचारतात. नाना मॅडमची हिस्ट्री सांगताना म्हणतात, राणी 10 वर्षांची असताना त्यांचा नवरा वारला. म्हणजे
धुरंधर यांना करंट बुकिंगची संधी मिळणार म्हणून ते खुश होतात. नाना आप्पांना सावध करताना म्हणतात, क्वीनला कव्हर करायला हवं. भैयाने आणलेलं दूध घेऊन ते दामले मॅडमकडे येतात. मॅडम त्यांचं कुरिअर त्यांना देतात. पण ते अमेरिकेतून आले सांगितल्यावर ते म्हणतात, अमेरिकेतून आलेलं मला काही नको आहे, कचऱ्यात टाका ते, म्हणत ते तिथून निघतात. आप्पांना भेटायला शेजारच्या बंगल्यातला राहुल आलेला असतो. त्याची हाक ऐकू येताच आप्पा झोपण्याचं नाटक करतात. त्याला वाटतं आप्पांना ताप आलाय. आता औषध तर द्यावं लागणार, पण पद्धत मात्र वेगळी असते. बाहेर आप्पांच्या किंचाळण्याचा आवाज येतो. आप्पा धुरंधरना उठवायला येतात. यावेळी ते बेडवर आणि त्यांचे बाबा खाली झोपलेले असतात, कारण बाबांची पाठ दुखत असते. राणीला कॉलेजला न्यायला तिचा मित्र सिद आलेला असतो. त्याची बाईक घेऊन हे दोघे निघतात. सिदला याची कल्पनाही नसते. इथे लोबोच्या चर्चमध्ये डान्स होणार असतो. तिला पार्टनर हवा असतो. ती डॉक्टरला सांगते. त्यांची प्रॅक्टिस चालू होते. सिदची बाईक चोरीला गेल्याचं त्याच्या लक्षात येतं. लोबो त्यांना धुरंधरांनी नेल्याचं सांगते. इथे या जोडगोळीला पोलिसांनी पकडलेलं असतं. सिदची बाईक आम्ही थोड्या वेळासाठी घेतल्याचं धुरंधर सांगतात. आप्पाही म्हणतात, यांना तसे 3 महिने झाले आहेत, पण मी त्याला ओळखतो. तेवढ्यात सिद आणि राणी तिथे येतात. ते दोघे त्यांना ओळखत असल्याचं सांगतात आणि त्यांची सुटका होते. एकदा नाना धुरंधरांना गाठतात. त्यांना सिनेमावाल्यांची गुपितं ऐकायची असतात. ते त्यांच्या केसांकडे बघत म्हणतात, तुमचे बघा, नाहीतर हे. याचं गुपित काय आहे? धुरंधर त्यांना एक कुपी काढून दाखवतात. दररोज आंघोळीच्या पाण्यात 2 ते 3 थेंब टाकले की काम झालं. आता हे द्रव्य जर सगळ्यांना पुरवायचं असेल तर एक कल्पना अंमलात आणावी लागणार. ते ती कुपी स्विमिंग पूलच्या पाण्यात रिकामी करतात. आता नाना ऐकतात कसले. ते आणि त्यांची यंग ब्रिगेड पाण्यात उतरते. नाना पोहून झाल्यावर आप्पांकडे येतात. ते दामलेबाईंना पत्र लिहित असतात. आप्पा त्यांना म्हणतात, कधी बाप जन्मात पोलीस स्टेशनचं तोंड बघितलं नाही, पण या धुरंधरमुळे तेही बघितलं. आम्ही एका खोलीत राहूच शकत नाही. तो अत्यंत गचाळ, अस्ताव्यस्त मनुष्य आहे. त्याच्यामुळे या वसाहतीला आणि मॅडमच्या इभ्रतीला धक्का पोहोचलाय. म्हणूनच मी त्यांना पत्र लिहितोय. मॅडमला पॉकेट करायला समोसे घेऊन धुरंधर जाणार. त्या अगोदरच आप्पा तिथे पोहोचलेले असतात. क्वीनला पटवायला आणलेले समोसे आप्पा खातात. नानांना रात्रीची रंगीन दुनिया बघायची असते. दामलेबाई पुण्याला गेल्यामुळे त्यांना आजच हा प्रोग्राम करायचा असतो. ते आप्पांनाही बरोबर घेऊन जातात. सिद आणि राणीसुद्धा तिथे डान्स करायला येतात. हे दोघेही त्यांना साथ देतात. नाना मात्र मस्त एन्जॉय करत असतात. क्लबमध्ये आलेल्या मुलींना आम्ही सोडतो सांगत. आप्पा गाडीत बसायला सांगतात. नेमकी त्यांची व्हॅन पोलीस अडवतात. सिद आणि राणी हे पाहतात. डॉक्टर पाटकरांना सिद व्हॅनबद्दल विचारतो. ते धुरंधरांनी नेल्याचं सांगतात. सिद त्यांना पोलिसांनी व्हॅन पकडल्याचं सांगतो. पाटकरांचा फोन इन्स्पेक्टरला येतो आणि त्यांची सुटका होते. दामलेबाई पुण्याहून आलेल्या असतात. त्यांच्या कानावर या गोष्टी आलेल्या असतात. त्या दोघांना बोलावून घेतात. त्यांना म्हणतात, तुम्ही इथले नियम मोडले तर चालतील, पण तुमची मजल थेट कायदे मोडण्यापर्यंत गेली आहे. यापुढे असं चालणार नाही इथे. आप्पांना आता धुरंधरचा सहवास नकोसा झालेला असतो. ते त्यांना म्हणतात, मला माझ्या पद्धतीने जगू द्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा. आता आप्पांचा एकच सोबती, राहुल. ते त्याला विचारतात, यावेळी बर्थडेला कुठे जाणार? राहुलचे बाबा अमेरिकेला जाणार असतात, म्हणून त्याचा बर्थडे इथेच होणार असतो. ते त्याला म्हणतात, अमेरिकेला गेलेलं काही सापडत नाही. 20 वर्षापूर्वी माझा मुलगा गेलाय, परत आलाच नाही. आता मुद्दाम हरवलेल्या मुलाला कसं शोधायचं? राहुल इंटरनेटवरून शोधूया म्हणतो. लगेचच त्यांचा मेल आयडी तयार करतो. आप्पा म्हणतात, आयुष्यातून गुल आणि गुगलवर भेट, अजब आहे हे. खानावळ चालवलेले आप्पा क्वीनला इम्प्रेस करायला शेट्टीच्या किचनमध्ये घुसतात.
राणीला कॉलेजमध्ये पावसाळी सहल हा निबंध सबमिट करायचा असतो. धुरंधर तिला मदत करायला तयार होतात. त्यांची सहलीची स्टोरीसुद्धा रेडी होते. बस, हिरो हिरोईन अख्खा सिनेमाच त्यांनी तिला दाखवलेला असतो. राणीलाही तो आवडतो. यामुळे घरभर कागदाचा पसारा होतो. ते आवरायला घेताना त्यांना आप्पांचा पेपर सापडतो. ते वाचतात, आय लाईक यू, वी आर मेड फॉर इच अदर. हे वाचून त्यांना ठसका लागतो. तेवढ्यात तिथे आलेल्या बाईंना पाहून तो कागद ते खिशात टाकतात. त्या दोघांना एकत्र बघून दारात डिश घेऊन आलेल्या आप्पांचा तिळपापड होतो. डिश खाली पडते. आप्पा बाहेर त्यांची वाट पाहत असतात. ते बाहेर पडल्यावर त्यांना अडवतात. धुरंधर त्यांना चिठ्ठी दाखवत विचारतात, हे काय चाललंय? दोघांमध्ये आता एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉरची भाषा होते. इथे नाना धुरंधरचं कौतुक करताना थकत नाहीत. ते मित्रांना म्हणतात, आपलं वय कोणतंही का असेना, पण मनाला काहीतरी चाळ हा पाहिजेच. हे फक्त धुरंधरलाच कळतं. राहुल अप्पांना भेटायला येतो. शनिवार रविवार आला की तो त्याच्या काकांकडे पळायचा, पण तो गेलेला नसतो. आप्पा कारण विचारतात. तो म्हणतो, माझ्या भावाला चिकनपॉक्स झाले आहेत. काकू येऊ नको म्हणाली, तरीही मी वेश बदलून जाणार. त्याच्या बोलण्यातून आप्पांना एक आयडिया मिळते. आप्पांसाठी शंकरने 2 नाटकाची तिकीटं आणलेली असतात. त्यांचं बोलणं धुरंधर ऐकतात. धुरंधरच्या गुतीचा परिणाम व्हावा म्हणून आप्पा पाण्यात उतरतात. आता आप्पांच्या अगोदर बाजी मारायची. ते मॅडमच्या घरी सॉरी म्हणायला येतात. हे सॉरी म्हाताऱ्यांना क्लबला घेऊन गेल्याबद्दलचं असतं. बोलण्याच्या ओघात ते त्यांना डिनरला येण्याबद्दल विचारतात. उद्या नाटकाला जायचंय, आपण परवा जाऊ, त्या म्हणतात. त्यांना आप्पांनीच बाजी मारल्याची शंका येते. आप्पा त्यांना बाहेर भेटतात. मॅडम त्यांच्या मित्राबरोबर बाहेर जाणार असल्याचं ते धुरंधरांना सांगतात. मनातून धुरंधरांना आनंदच झालेला असतो. ते त्यांना म्हणतात, परवा रात्री स्विमिंग पूल शेजारी डिनरचा सीन पाहायला या. त्यांचा डिनरचा प्रोग्राम असतो. तिथे आप्पा शेफ म्हणून येतात. मॅडमची खुर्ची घेऊन ते धुरंधरच्या बाजूला ठेवून त्यांना म्हणतात, बाबांना खोलीवर एकटं ठेवून असं इथे डिनरला येणं बरोबर आहे का? ते मॅडमकडे बघून म्हणतात, यांचे बाबा आमच्याच खोलीत राहतात. मॅडम त्या दोघांना सुनावून तिथून निघून जातात. या धुरंधरांकडे सगळ्यावरच औषध असतं. राणी विचारात बुडालेली असते. ते तिला काय झालं विचारतात. सिदला डॉली आवडते, ती म्हणते. यावर उपाय काढायला ते तिच्या घरी दुपारी जाणार असतात. त्यांना तिला सीधची स्वप्नसुंदरी बनवायचं असतं. म्हाताऱ्याचा म्हणजेच आप्पांचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी दुपारची वेळ निवडलेली असते. जेवताना डॉक्टर पाटकर धुरंधरविषयी विचारतात. ते दामलेबाईंच्या घरी गेल्याचं शंकर सांगतो. काहीतरी वेगळं शिजतंय. मग आप्पा कसली थांबतायत? धुरंधर राणीची प्रॅक्टिस करून घेत असतात. आप्पा दाराला कान लावून ऐकतात. राणीला सीध मिळवून देण्यासाठी आप्पासुद्धा तयारीला लागतात. राणीला आप्पा बोलवून घेतात. राणी हे दृश्य बघून त्यांना विचारते, आईला माहिती आहे का हे? ते तिला विचारतात, तुला सीधची फुलराणी व्हायचंय की त्याच्या दिलाची राणी व्हायचंय? रात्री नाना ग्रुपबरोबर बसलेले असतात. पूलमधल्या बुटीचा असर कमी झाल्याचं ते मित्रांना म्हणतात. बाहेरून बुटी आणण्यासाठी ते बाहेर जायला व्हॅनबद्दल शंकरला विचारतात. पण व्हॅन असते कुठे? सुनंदाला सोडायला आप्पांना धुरंधरची मदत घ्यावी लागते. पुन्हा हे दोघं पोलिसांच्या कचाट्यात सापडतात. नाना त्यांना घ्यायला येतात. डोक्याला ताप नको म्हणून इन्स्पेक्टर वाघमारे त्यांना या तिघांनाही इथून घेऊन जा सांगतात. सिद राणीला भेटायला येतो. राणी त्याला आप्पांनी आणि धुरंधरांनी शिकवलेल्या गोष्टी बोलून दाखवते. सिद तिला डॉलीने राखी बांधायचं सांगतो. आता तिच्या जीवात जीव येतो. राणीच्या बुक्समध्ये त्याला काही मेल्स सापडतात. तो याबद्दल तिला विचारतो. हे मेल्स आईला येत आहेत, पण तिला यातलं काहीच माहीत नाही, ती म्हणते. सिद पोलिसांकडे जाऊया म्हणतो. या आश्रमात असं एक जोडपं असतं जे एकमेकांसाठी पूरक असतं.
मिस्टर आणि मिसेस सकपाळ. त्यांना मुलंबाळ नसतं, हीच मिसेस सकपाळांची खंत असते. मिसेसना पँक्रियाटिक कॅन्सर झालेला असतो. इन्स्पेक्टर वाघमारेंना सिद, राणी भेटतात. निनावी मेल्सबद्दल त्यांना माहिती देतात. ते म्हणतात, तुमच्या आईला कंप्लेंट करावी लागेल, तोपर्यंत मी माझ्या पद्धतीने पुरावे गोळा करतो. आप्पांना राहुलचा बर्थडे रूमवर करायचा असतो, पण तिथे धुरंधरचा पत्त्यांचा डाव रंगणार असतो. ते आप्पांना म्हणतात, मुलांना रूमवरच्या कोंदट वातावरणात ठेवण्यापेक्षा त्यांनी बाहेरच्या वातावरणात बागडलं पाहिजे. मुलांची पार्टी बाहेर होते. तेवढ्यात बाहेर वळवाचा पाऊस सुरू होतो. आप्पा मुलांना घेऊन खोलीवर येतात. धुरंधरांना त्यांचा गाशा गुंडाळावा लागतो. डॉक्टर पाटकर लोबोच्या प्रेमात पुरते अडकलेले असतात. बच्चे कंपनीची पार्टी चाललेली असते. धुरंधर बाहेर बसलेले असतात. मॅडम तिथे येतात. आप्पांनी मुलांसाठी विदूषक शोधायला सांगितलं होतं, त्या त्यांना म्हणतात. मग काय, धुरंधर मुलांसाठी विदूषक बनतात. मुलांसोबत आता इतर सभासदही सामील होतात. तेवढ्यात इन्स्पेक्टर वाघमारे तिथे येतात. दामलेबाईंनी बोलवल्याचा निरोप घेऊन शंकर येतो. त्या त्यांना म्हणतात, तुम्ही हे जे करताय ते माझ्या लक्षात येत होतं, पण मी दुर्लक्ष केलं. मी एका गृहस्थांना भेटते. आम्ही एकत्र वेळ घालवतो. नाटक, सिनेमाला जातो. आम्ही एकमेकांना आवडतो. म्हणूनच आज मी त्यांना इथे बोलवलं आहे. तेवढ्यात हर्षवर्धन सरपोदार तिथे येतात. दामलेबाईंना प्रपोज करतात. धुरंधर आप्पांना म्हणतात, हे जमायला पाहिजे होतं. राहुल त्यांचा मुलगा असतो. ते आप्पांकडे बघत म्हणतात, आमच्या रिलेशनबद्दल त्याला कसं सांगायचं हा मोठा प्रश्न होता. इन्स्पेक्टर वाघमारेंनी मेल्सचं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि हा प्रश्न मिटला. आप्पांच्या आयडीवरून राहुलच हा मेल पाठवत होता. राहुल याचं स्पष्टीकरण देतो. बाबा घरी नसतात, पण मला आई तर हवी ना. राणी आणि सिदसाठी हा क्षण खास असतो. दुसऱ्या दिवशी धुरंधर आप्पांना उठवायला येतात. पण आता आप्पा कसले उठतायत? मॅडमचं ठरल्यामुळे त्यांचा मूड ऑफ झालेला असतो. धुरंधर एकटेच बाहेर पडतात. तिथे त्यांना अमेरिकेवरून आलेली आप्पांची सून आणि नातू भेटतात. ते त्यांना आप्पांकडे घेऊन जातात. त्यांच्या मुलाला ब्लड कॅन्सर झालेला असतो. तिचा मुलगा लहान असल्यामुळे त्याचा बोन मॅरो चालणार नसतो. सेम DNAचे फक्त आप्पाच असल्यामुळे ती मदत मागायला त्यांच्याकडे आलेली असते. आप्पा विचार करून सांगतो म्हणतात, ती न्यूयॉर्कचं तिकीट त्यांच्यासाठी ठेवून जाते. धुरंधर डॉक्टरांना भेटायला येतात. इथे डॉक्टर लोबोला प्रपोज करतात. ते डॉक्टरांना ब्लड कॅन्सरविषयी विचारतात. तेव्हा ते सांगतात, करेक्ट डोनर मिळाला की पेशंट कितीही जगू शकतो. तेवढ्यात शंकर डॉक्टरांना इमर्जन्सी आहे म्हणत पूलवर बोलवायला येतो. सकपाळ बायकोला घेऊन पाण्यात उतरलेले असतात. धुरंधरच्या जडीबुटीमुळे तरी ती परत येईल अशी वेडी आशा त्यांना असते. ते त्यांना म्हणतात, जन्म आणि मृत्यू विधिलिखित असतो. आपला डाव आपल्याला इथेच पूर्ण करायचा आहे. मी फक्त जडीबुटीचं नाटक केलं. तिथे आलेल्या आप्पांनी सुद्धा हे ऐकलेलं असतं. ते सुद्धा पूलमधलं पाणी घेण्यासाठी आलेले असतात. धुरंधर त्यांचा निर्णय विचारायला येतात. आप्पा दामलेबाईंचा विषय काढतात. धुरंधर त्यांना म्हणतात, हा विषय आता मागे पडलाय. ती फक्त एक गंमत होती. स्वतःचा भूतकाळ सांगताना ते म्हणतात, माझ्या आयुष्यात एकच स्त्री आली, कालिंदी. लग्नानंतर 4 वर्षांनी ती गेली. पण आजही माझ्या प्रत्येक प्रयोगाला तिची जागा राखीव असते. तुम्ही अमेरिकेला जा, मुलासाठी नाही तर तुम्हाला ब्रेक हवाय म्हणून. आप्पा त्यांना म्हणतात, तुम्ही नाटकातून आयुष्य शिकलात. मी आयुष्याचं नाटक झाल्यावर शिकलो. नातवाला पाहिलं आणि विरघळलो. ही डाळिंबी उसळपुरी माझ्या मुलाची आठवण आहे. त्यांचा अमेरिकेला जायचा निर्णय पक्का होतो. दामलेबाईंसकट सगळे त्यांना निरोप द्यायला येतात. गाडीत बसल्यावर ते धुरंधरची आठवण काढतात. ते त्यांच्या बाजूलाच बसलेले असतात. माणसाला माणसाची सोबत हवी ना, हा नियम त्यांनी बरोबर पाळलेला असतो. दोघे अमेरिकेला निघतात.